सो हॅलो एव्हरीवन, आज आपण HTMLचा पार्ट 2 बघणार आहे, ज्यामध्ये आपण सर्व टॅग्स जे आहे मेन ते कव्हर करणार आहे. टॅग्स काय आहे, कोणते कोणते टॅग्स आहे, त्यानंतर प्रत्येकला आपण प्रॅक्टिकल वेमध्ये शिकणार आहे. ओके. त्याचं तुम्ही जर HTMLचा पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्की माझ्या पेजला अवेलेबल आहे, तो जाऊन बघा, कारण की त्यामध्ये तुमचे सर्व बेसिक्स क्लिअर होऊन जाईल. ओके. तर आपण बघूया व्हॉट इज अन HTML टॅग. HTML टॅग्स टेल्स द ब्राउझर व्हॉट टू डिस्प्ले. इन शॉर्ट, टॅग्समध्ये आपण जे काही कंटेंट लिहिणार, बघा इथे दिलंय पी, हा काय आहे, टॅग आहे. हे तर सर्वांना माहिती आहे. अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये टॅगला डिफाईन करतात, राईट? आणि त्यामध्ये काहीतरी कंटेंट आहे. तो जो कंटेंट आहे तो कुठे जाणार? डिस्प्ले होणार, ब्राउझर पेजला डिस्प्ले होणार. आपण काहीतरी कोड लिहिणार, जो ब्राउझरला जाणार आणि आउटपुट देणार. आता बघा इथे जो आहे पी, ओपनिंग टॅग आहे आणि हा काय आहे, क्लोजिंग क्लोजिंग टॅग आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, कंटेंट आहे. पी जो आहे हा पॅराग्राफ टॅग आहे. ओके. तर आपण विदाउट वेस्टिंग टाईम आपण सर्व टॅग्स एकदम क्लिअर करूया वन बाय वन. ओके. सो फर्स्ट आहे आपला हेडिंग टॅग. हेडिंग टॅग म्हणजे आपल्याला हेडिंग देण्यासाठी यूज होतो. तो जो असतो तो हेडिंग टॅग असतो. HTML प्रोव्हाइड 6 हेडिंग टॅग्स फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. HTML मध्ये 6 हेडिंग टॅग आहे. H1, H2, H3, H4, H5 अँड H6, राईट? तुम्ही इथं बघू शकता, लिहिले मी सर्व टॅग्स. H1 फॉर हेडिंग 1. बघा इथे ओपनिंग टॅग आहे आणि इथे क्लोज टॅग आहे. म्हणजे ओपन केलं आणि क्लोज केलं टॅगला आणि मध्ये लिहिलंय हेडिंग 1, हेडिंग 2. तर इथे ब्राउझरला कसं डिस्प्ले झाला आहे. ओके. H1 जो आहे ना, तो सर्वात लार्जेस्ट आहे आणि H6 जो आहे ना, तो सर्वात स्मॉलेस्ट आहे. ओके. तर याला आपण प्रॅक्टिकल वेमध्ये बघूया. ला गेली. इथे ऑलरेडी तुम्ही बघू शकता, इथे ऑलरेडी केलंय. त्यात आपण हा प्रोग्राम तसाचा तसा मी ठेवते आणि तुम्हाला डिस्प्ले करून दाखवते. ओके. तर लेट्स डू दिस. तर मी याला कंट्रोल प्लस सेव्ह केला. आता बघा इथे तुम्ही बघू शकता H1 हा टॅग दिलाय. त्यामध्ये लिहिलंय माय नेम इज HTML आणि त्याला क्लोज केलं. असं आपण H6 पर्यंत केलं. याला कंट्रोल प्लस सेव्ह करू आणि याला आपण रन करून बघूया. तर इथे बघा माय नेम इज HTML दिसतंय तुम्हाला? 1, 2, 3 हे 6 पर्यंत. जो सर्वात मोठा आहे H1 टॅग, त्याची जी साईज आहे ती सर्वात मोठी आहे. त्यानंतर जो सर्वात छोटा आहे H6, त्याची सर्वात साईज छोटी आलेली. ओके. तर या प्रकारे जो आहे, तर या प्रकारे हेडिंग टॅग जो आहे तो वर्क करतोय. ओके. हेडिंग टॅग सर्वांना क्लिअर झालं असेल. हेडिंग टॅगमध्ये 6 टॅग आहे. जो H1 आहे तो सर्वात मोठा आहे आणि जो H6 आहे तो सर्वात स्मॉलेस्ट आहे. ओके. नेक्स्ट पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅग त्याच्या नावातच दिलं. पॅराग्राफ टॅग जेव्हा आपल्याला ब्राउझरवरती, वेब पेजेसवरती पॅराग्राफ डिस्प्ले करायचं असेल, ॲट दॅट टाईम आपण काय यूज करणार? पॅराग्राफ टॅग यूज करणार. पॅराग्राफ म्हणजे पी. इथे पॅराग्राफला पीने केलंय डिफाईन. ओके. तर आता मी एक पॅराग्राफ पॅराग्राफ पाहिजे इंडियावरती. ओके. एक पॅराग्राफ घेते. बघा हा इथे पूर्ण पॅराग्राफ आहे. तो आपण कॉपी करून घेतला. ओके. आता आपण जाऊया. इथे ऑलरेडी मी एक केला होता पॅराग्राफ, बट मी त्याला डिलीट करते ॲक्चुअली. ठीक आहे, तो मी राहू देते. तुम्हाला मी इथे पी म्हणजे पॅराग्राफ टॅग बघा आपण लिहिलं. याच्यामध्ये मी एक पेस्ट केला पॅराग्राफ. ओके. बघू शकता तुम्ही आपण आता कोणतं पेस्ट केलंय? इंडियाचा पेस्ट केलाय, राईट? इंडिया इज अ वास्ट, ब्युटिफुल अँड दॅट ऑल. ओके. आणि याला आपण करूया रन. सो बघा, इंडिया इज अ वास्ट अँड ब्युटिफुल कंट्री इन साऊथ एशिया विथ ओव्हर, म्हणजे वेब पेजेसवर पॅराग्राफ डिस्प्ले करतो. जेव्हा आपण बघतो ना अबाउट असला, खूप मोठी थेरी दिलेली असते अबाउट अस, कोणत्या पण कंपनीचं मिशन दिलेलं असतं, तर तिथे पॅराग्राफ टॅगचा यूज होतो. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला वेब पेजेसवर जेव्हा पॅराग्राफ डिस्प्ले करायचं असेल, तर या प्रकारे तुम्ही करू शकता. हे नक्की करून बघा. एक एक प्रॅक्टिकल करून. नंतर आहे अँकर टॅग. आता जेव्हा अँकर टॅगचा कसा यूज होतो, अँकर टॅग क्रिएट्स अ क्लिकेबल लिंक. आपण जेव्हा क्लिक करू ना, तर लिंक होईल. आता लिंक कोणती लिंक? जेव्हा मला समजा माझ्या वेबसाईटवरती Googleची लिंक द्यायची, म्हणजे त्याच्यावर क्लिक जर केलं, तर त्या बटनवर क्लिक केल्यानंतर माझा जो वेब पेज आहे, त्या ज्या पर्टिक्युलर लिंकला क्लिक केल्यानंतर तो दुसऱ्या ब्राउझर पेजवर जातो. म्हणजे एका वेब पेजपासून दुसऱ्या वेब पेजला जेव्हा आपल्याला जायचं असेल, तेव्हा आपण काय यूज करणार? अँकर टॅग यूज करणार. ओके. तुम्ही YouTube, Google कोणत्या पण गोष्टीची लिंक देऊ शकता किंवा तुम्हाला आपल्या स्वतःच्या वेबसाईटमध्ये वन पेजपासून दुसऱ्या पेजला जायचं असेल, त्या टायमाला पण तुम्हाला अँकर टॅगचा यूज करावा लागतो. ठीक आहे. तर अँकर टॅगचं इथे त्यांनी सिंटॅक्समध्ये तुम्हाला दाखवलं डायरेक्टली की कसं करायचं. तर त्यामध्ये दिलं HREF. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल, HREF म्हणजे काय? रेफरन्स लिंक. काय आहे? इक्वल टू लिंक. ओके. आणि व्हिजिट गुगल असं लिहिलेलं आहे. ओके. तर आपण पण सेम वेने करणार आहे. आपण प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके. सो मी ए केला, राईट? HREF हा घेतला. तर इथे लिंक दिली.
तर मी इथे काय करते, youtube.com ची लिंक देते. ओके. ओके, मी इथे लिंक इथे प्रॉपरली वर्क नाही होणार. आपण इथून घेऊया लिंक. यूट्यूबची लिंक घेऊया. ओके, ही झाली आमची लिंक. ही लिंक घेतली, राईट. त्यानंतर आता नाव देऊ आपण, म्हणजे युट्यूबवर क्लिक केल्यावर काय झालं पाहिजे, तर युट्यूबला क्लिक केल्यावरती जे आहे डिस्प्ले झालं पाहिजे युट्यूब. ओके. इथे काहीतरी मला एरर वाटतोय. ओके, मी इथेच क्लोज करून टाक आणि मी इथे घालणार ओके, हा नाही पाहिजे. सो आपण याला रन करून बघूया होतोय का वर्क. ओके, आता इथे माझ्याकडनं एक मिस्टेक झाली. जस्ट वेट. ओके. ओके, इथे मी लिहिणार यूट्यूब. ओके, कंट्रोल प्लस सेव्ह करायचं आणि रन करून बघायचं. तर बघा इथे यूट्यूब आलाय. आता जेव्हा मी या यूट्यूबवर क्लिक करणार, तर हा मला डायरेक्ट यूट्यूबच्या पेजला ओपन करतोय, राईट. म्हणजे जेव्हा माझ्या वेब पेजेसवर मला कोणती पण पर्टिक्युलर लिंक डिस्प्ले करायची असेल, त्या टायमाला अँकर टॅग. आता तुम्ही जर नीट बघितलं ना, इथे तुम्हाला दिसतंय की AHREF आपण लिंक पेस्ट केली आणि पुढे YouTube लिहिलंय. आता YouTube जो आहे ना, हे बटन आहे. म्हणजे या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बटन टाइप याला कन्सिडर करू शकता. ठीक आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठे पाठवतोय? YouTubeला पाठवतोय. मी याचं नाव पण चेंज करू शकते. समजा मी Google सेव्ह केलं याला. ठीक आहे. कंट्रोल प्लस सेव्ह केलं. ठीक आहे. इथे जाते मी रिफ्रेश करते. ओके. हा याला आपण इथून ओपन करणार इंटिग्रेटेड ब्राउझरमध्ये आणि याला रिफ्रेश करणार. ठीक आहे. बघा आता इथे Google आलं नाव, जे मी चेंज केलं होतं. ठीक आहे. याच्यावर क्लिक केलं तरी हे मला YouTubeला पाठवून देतं. कारण की लिंक असली होती YouTubeची होती. बट मी फक्त नाव इथे Google दिलंय. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने नाव देऊ शकता. बट पर्टिक्युलर नाव द्या. जसं की होम पेजवरनं आपल्याला जर अबाउट अस पेजला जायचं असेल, तर तुम्ही अबाउट असचं नाव देणार, राईट. म्हणजे क्लिअर होतं. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. आता अँकर टॅग क्लिअर झाला असेल. BR टॅग. आता BR टॅगला आहे ना, तुम्ही जर पाहिलं तर BR टॅग मूव्हज टू टेक्स्ट टू नेक्स्ट लाईन. म्हणजे जेव्हा आपल्याला एका लाईनपासून दुसऱ्या लाईनला जायचं असेल, ॲट दॅट टाईम आपण काय यूज करणार? BR टॅग यूज करणार. BR टॅग हा असा टॅग आहे जो आपण दुसऱ्या टॅगमध्ये यूज करू शकतो. म्हणजे पॅराग्राफ टॅगमध्ये मी BR टॅगचा यूज करू शकते. आणि BR टॅग हा असा टॅग आहे ज्याला क्लोजिंग टॅग नाहीये. म्हणजे तो एकदाच लिहायचा आपल्याला. ओपनिंग, क्लोजिंग असं नाहीये. बघा इथे दिलंय BR डज नॉट नीड टू क्लोजिंग टॅग. इट इज लाइक अ प्रेसिंग एंटर. असं इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता, मला एंटर पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, आपण करून बघूया म्हणजे क्लिअर होईल यामध्ये. ठीक आहे. तर इथे माझ्याकडे एक पॅराग्राफ आहे. इंडिया इज अ वास्ट अँड ब्युटिफुल कंट्री. आता मला वाटतं की हा जो इन साऊथ एशिया आहे ना, हा खालच्या लाईनला यायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जर इथे पाहिलं ना, आपण याला रन करू. ठीक आहे. ओपन इन इंटिग्रेटेड ब्राउझर. रिफ्रेश करू. बघा आता इथे सगळं एका लाईनमध्ये येतं. माझं इच्छा आहे, की हा जो इन साऊथ एशिया आहे ना, हा मला खाली पाहिजे. तर आपण त्या टायमाला BR टॅगचा यूज करू. तर मग मी BR टॅग इथे लावून दिला. राइट? आणि याला कंट्रोल प्लस सेव्ह केला आणि आता रन करू डॉक्युमेंट. बघा आता काय झालं? इन साऊथ जो आहे खालच्या लाईनला येऊन गेला. राइट? सो या प्रकारे BR टॅग काय करतो? ब्रेक लाईनचं काम करतो. ठीक आहे. BRला तुम्ही ब्रेक लाईन सारखं कन्सिडर करा. तो काय करतो? लाईनला ब्रेक करतो. जसं की आपण एंटर करतो, त्या टाइपमध्ये ते काम करतं. ठीक आहे. तुम्हाला हा कोड दिसत असेल माझा. प्रॉपरली आपण आतापर्यंत जेवढं पण शिकलोय, टॅग्स जे आहे, हेडिंग टॅग, पॅराग्राफ टॅग, अँकर टॅग. ठीक आहे. हे क्लिअर झालं तुम्हाला. आता BR टॅगचं कसं यूज केलं, तर इथे लाईन ब्रेक झाली. ठीक आहे. तर फिफ्थ पाहूया. काय? इमेज टॅग. ठीक आहे. तर तुम्ही भरपूर साऱ्या वेबसाईट बघितल्या असेल, ज्याच्यावर भरपूर काय म्हणतात, एकदम भारी-भारी इमेजेस डिस्प्ले झालेले असतात, इमेजेस दिसतात. ते कसे डिस्प्ले होतात? तर इमेज टॅगचा यूज करून होतात. तर इमेज टॅगमध्ये बघा, इमेज, SRE, सोर्स आणि आपल्याला इथे काय द्यायची? लिंक द्यायची आहे. कोणत्या पण काय म्हणतात त्याला? इमेजची. आपण Googleवरनं इमेज घेऊ शकतो. आपल्याला जर आपल्या फाइल्समधून इमेज घ्यायची असेल, तर आपण आपल्या फाइल्समधून पण इमेज घेऊ शकतो. ठीक आहे. इमेज टॅग जो आहे, आता इथे दिलेलं आहे IMG, इमेज टॅग. ओपनिंग आहे त्याची. पुढे लिहिलंय SRC, म्हणजे काय? तर सोर्स आणि लोकेशन काय आहे? इक्वल टू या जे 2 कोट्स आहेत, त्यामध्ये आपण लिहिणार आहे आपली ॲक्चुअल लिंक. ओके, पेस्ट करणार आहे. आणि याच्यामध्ये पण जो आहे इमेज टॅग आहे, त्याला क्लोजिंग टॅग नाहीये, म्हणजे त्याला क्लोज नाही करत आपण.
ओके. तर याला आपण करून बघूया म्हणजे तुम्हाला मोर क्लिअर होईल की नेमकं मला काय म्हणायचं. येस कोडला जाऊया आपण आता. त्यानंतर मी इथेच करून बघते. पहिल्याच याला आपण करून बघू. तर मी इथे यूज करणार आहे IMG. ओके. हा IMG केल्यानंतर IMG राइट. त्यानंतर SRC म्हणजे काय सोर्स इक्वल टू काहीतरी राहणार आहे. ओके. या लिंकमध्ये आपण इथे लिंक पेस्ट करणार आहे काहीतरी आणि पुढे मी इथे यूज करते ALT. ओके. ALT आणि इक्वल टू मी त्याला पण हे देते. ठीक आहे. आता मी ALT बद्दल तुम्हाला सांगितलं नाहीये, बट मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आपण पहिले हा प्रोग्राम रन करू. एवढं तर तुम्हाला माहिती आहे IMG म्हणजे इमेज, SRC म्हणजे सोर्स आणि लोकेशन आणि आपल्याला इथे काय करायचं लिंक डिस्प्ले करायचे. ठीक आहे. तर आपण आता HTMLचाच फोटो घेऊन घेऊया. आपण HTML शिकतोय तर मला HTMLचा इमेज पाहिजे आहे. तर इकडे जाणार. ठीक आहे. मला हा जो इमेज आहे तो डिस्प्ले करायचा आहे. तर मी याचा ॲड्रेस कॉपी करणार. कॉपी इमेज ॲड्रेस. ठीक आहे. आणि तो पेस्ट करणार. तर हा खूप मोठा आहे ॲक्चुअली. तुम्ही जर पाहिलं, याला कंट्रोलवर सेव्ह करणार आणि याला मी इथे लिहिणार HTML नाव दिलं मी. ओके. आणि याला आता आपण रन करून बघू. तर बघा हा आपला जो पेज आहे रन झालेला आहे सक्सेसफुल. आय एम लर्निंग HTML आणि HTMLचा जो इमेज आहे बघा इथे आपण हाच कॉपी केला होता राइट? तर तो इथे डिस्प्ले झालेला आहे. बाकीचं पण खाली आलंय. पण तुम्ही जर पाहिलं तर याची जी साईज आहे ना, ती खूप मोठी आहे. राइट? खूपच मोठी आहे. तुम्ही बघा नीट. याची साईज जी आहे ती खूप मोठी आहे. तर याला आता आपण साईज कसं याचं सेट करणार ते पण आपण बघणार आहे. बट आत्तासाठी तुम्ही लक्ष ठेवा, की कोणत्या पण तुम्हाला इमेजेस तुमच्या वेब पेजेसवर आणायचे असेल, तर ते या प्रकारे आणतात. ठीक आहे. तुम्हाला क्लिअर झालं, की EMG म्हणजे इमेज, SRC म्हणजे सोर्स अँड लोकेशन आणि इक्वल टू आपण त्याचं इथे आपल्याला पेस्ट करायची लिंक कोणतं पण इमेज पाहिजे असेल ते. ठीक आहे. तर तुम्हाला इथे ALT दिसते म्हणजे काय? अल्टरनेटिव्ह नेम. कधी-कधी काय होतं की आपल्याला आहे ना भरपूर इमेजेस ॲड करायचे असतात वेब पेजेसवर, ठीक आहे. तर जेव्हा मोठे कोड्स असतात 1000-2000 लाईनचे कोड असतात, ठीक आहे. तर आहे ना जेव्हा समोरचा रीड करत असतो, तर त्याला हे लिंकवरनं माहिती नाही ना कोडिंगमध्ये फक्त कोड बघून त्याला समजेल का की ही लिंक कसली आता मला माहिती कारण की इथे एकच आपण यूज केली HTMLचा हा फोटो जो राहणार आहे ह्या लिंकचा, तो कुठे नेणार आहे आपल्याला HTMLच्या फोटोला. बट असं समजा 1000 कोड आहे, त्याच्यामध्ये समजा भरपूर फोटोज असतील, 25-30 फोटो असतील. तुम्हाला समजेल का लिंक बघून की तो कोणता आहे? तर त्याच्यासाठी मी इथे यूज केलं ALT म्हणजे HTML म्हणजे समोरच्याला जर काही चेंज करायचं असेल, त्याला वाटलं की HTML हा काही महत्त्वाचा नाही. म्हणजे तो काय करेल, तर हा डिलीट करेल. म्हणजे ह्याला आपण अल्टरनेटिव्ह इथे नेम देऊन ठेवलेला आहे. म्हणजे ELTचा यूज आपण अल्टरनेटिव्ह नेम म्हणून यूज करतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जातं, की हा नेमका कसला इमेज आहे. कोड रीडिंगसाठी आहे. ठीक आहे. त्याचा काय म्हणतात वेब पेजेसवर काही यूज नाही. म्हणजे लाइक तुमचं ELTच्या पुढे जे लिहिलंय HTML तर ते काही वेब पेजवर डिस्प्ले नाही होणार. बट जो रीड करणार आहे त्याला समजतं की ही इमेज कसली आहे किंवा तुम्हाला पण समजेल की ही इमेज कसली आहे. ओके. आता पुढे बघूया आपण नेक्स्ट काय आहे. तर चेंज इमेज साइज ठीक आहे. आता तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही जेव्हा आपण डिस्प्ले केला इमेज त्याची जी साईज होती, ती खूपच मोठी होती तिथे आलेली. आता आपण साईज जी चेंज करणार आहे ती विथ द हेल्प ऑफ विड्थ अँड हाईटचा यूज करून ती चेंज करणार आहे. विड्थ म्हणजे हाऊ वाईड असणार आणि हाईट म्हणजे काय? तर हाऊ टॉल असणार. ठीक आहे. तर आपण हे करून बघूया आपल्या इमेजमध्येच करून बघू. ठीक आहे. तर ही इथे लिंक होती. आता मी इथे जाणार. इथे जायचं. इथे लिहिणार मी विड्थ इक्वल टू मी इथे लिहिणार 200 ओके. विड्थ इक्वल टू इथे दिलाय त्यांनी 200 ओके. इथे 300 दिले तर आपण पण तेच घेऊया. ओके. विड्थ इक्वल टू 300 घेऊन बघू आपण काय होतं. अँड देन हाईट जी आहे ती किती घ्यायची आपल्याला 200 घेऊया. याला आपण करूया कंट्रोल प्लस सेव्ह. ओके. याचं काय झालंय बघूया. एनी मिस्टेक लेट्स लुक लेट्स सॉल्व इथे आलं विड्थ किती घ्यायची आहे विड्थ 200 घेऊया. ओके 300 घेऊन बघूया. सेव्ह करूया अँड देन रन इट. बघा इमेजची जी साईज आहे
स्मॉल झाली आहे. आपण काय केलं विड्थ आणि हाईट त्याची सेट केली. बघितलं तुम्ही रिफ्रेश केलं मी आणि याची जी साईज आहे आता ती स्मॉल झाली आहे. ठीक आहे. तर म्हणजे या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इमेजची तुम्ही हाईट आणि विड्थ जी आहे ती सेट करू शकता. इमेज टॅगमध्येच ठीक आहे. तर तुम्हाला क्लिअर झालं इमेज टॅग जेव्हा आपण लिंक करतो त्याच्या पुढेच विड्थ सेट करायची आणि त्याच्याच पुढे आपल्याला हाईट पण करायची. ठीक आहे. एवढं क्लिअर झालंय. कसं आपण सेव्ह केलंय आणि साईज कशी आपण आता बिग टॅग काय आहे? ठीक आहे. बिग टॅग जो आहे बिग टेक्स्टसाठी आपण यूज करतो. कधी-कधी काय होऊन जातं वाटतंय की पॅराग्राफमध्ये समजा हा ब्युटिफुल जो वर्ड आहे, ठीक आहे, हा खूप मोठा आला पाहिजे. तर मी ते काय यूज करणार? बिग टॅगचा यूज करणार. ओके. ही जी आहे ना ब्युटिफुल कंट्री. तर मला असं वाटतं की हा खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. याला जे आहे बाकीचं टेक्स्ट स्मॉल पाहिजे, पण जो फक्त हा वर्ड आहे, हा मोठ्या ह्याच्यात पाहिजे. तर मी त्याला काय करणार बिग मध्ये लिहिणार. म्हणजे काय होईल? तो बिग टॅग वर्क करेल. आपण याला कंट्रोल प्लस सेव्ह केलंय. रन करून बघू होतं का? तर बघा, इंडिया इज अ वास्ट अँड ब्युटिफुल कंट्री बघा, ब्युटिफुल कंट्री जो आहे ना, हा मोठा झालाय. बाकी टेक्स्टपेक्षा जर तुम्ही नीट पाहिलं तर. ठीक आहे? तर म्हणजे पॅराग्राफमध्ये किंवा वेब पेजेसवर मला एखादा टेक्स्ट जो आहे, तो मोठा करायचा आहे. त्याची जी साईज आहे टेक्स्टची, फॉन्टची, त्याची मला मोठी करायची आहे टेक्स्टची. तर ॲट दॅट टाईम मी काय यूज करणार? बिग टॅगचा यूज करणार. ठीक आहे? सोपं आहे. बिग टॅग इज ओल्ड टॅग. मॉडर्न एचटीएमएल यूज सीएसएस इन्स्टेड. ठीक आहे? म्हणजे बिग टॅगचा जास्त यूज नाही होत. सीएसएस म्हणजे जेव्हा आपण यूज करू, तर त्या टाईमाला बिग टॅगचा इथे जो आहे एचटीएमएलमध्ये आपण केलाय यूज, तो जास्त नाही होत. म्हणजे मोस्ट ऑफ काय होतं आपण सीएसएस थ्रू आपण जे आहे सर्व एडिट करतो. ठीक आहे. त्यामुळे बिग टॅगचा एवढा यूज नाही होत. बट तुम्हाला माहिती पाहिजे की एचटीएमएलमध्ये असे पण टॅग्स स्मॉल टॅग दिलेला आहे. तर स्मॉल टॅग म्हणजे काय? तर नॉर्मल सेम जसं बिग टेक्स्ट करायचं होतं त्या टाईमाला आपण काय यूज केलं? बिग टॅग. तर स्मॉल टेक्स्ट करायचं असेल तर आपण काय यूज करणार? स्मॉल टॅग. ठीक आहे. तर आपण करून बघूया. आता मला वाटतं की साउथ एशिया, एशिया जो शब्द आहे तो मला पाहिजे स्मॉल. ठीक आहे. स्मॉल टॅगमध्ये मी लिहिते समजा इथे मी इंडिया लिहून टाकते. ठीक आहे. म्हणजे मला इंडिया येऊन जाईल. इंडिया मी केलं कंट्रोल प्लस सेव्ह. लेट्स रन, रिफ्रेश. तर इथे बघा. इथे तुम्हाला एक शब्द दिसतो इंडिया, साउथ आणि इंडिया, एशिया. तर इंडिया बघा स्मॉल आहे बाकी सगळ्यांपेक्षा. तर या टाइप ते काय करतं वर्क करतंय. ओके. तर स्मॉल टॅग पण क्लिअर झाला असेल. अंडरलाईन टॅग. अंडरलाईन टॅग म्हणजे जेव्हा आपल्याला टेक्स्टवर किंवा पॅराग्राफ्समध्ये अंडरलाईन पाहिजे असेल, अंडरलाईन पाहिजे असेल कोणत्या पण टेक्स्ट खाली, तर त्या टाईमाला आपण काय करू शकतो अंडरलाईन टॅगचा यूज करू शकतो. थिंक ऑफ इट लाइक यूजिंग अ पेन्सिल टू अंडरलाईन अन इम्पोर्टंट सेंटेन्स. आपल्याला वाटतं की काहीतरी आहे. ओके. त्या टाईमाला आपण काय यूज करणार? तर अंडरलाईन टॅग यूज करणार. अंडरलाईन म्हणजे यूने स्टँड होतो ते. ओके बघा इथे दिलंय पॅराग्राफमध्ये पॅराग्राफ टॅग आहे आणि त्यामध्ये अंडरलाईनचा यूज केलाय. तर आपण पण करून बघूया अंडरलाईन टॅग कसं काम करतं. ठीक आहे. तर मी आता खालच्या याला पॅराग्राफमध्ये करून बघते यू. सो मला हे जे आहे ना ब्लॉक लेव्हल एलिमेंट याला अंडरलाईन पाहिजे. ओके. सो मी त्याला इथे पेस्ट करते तेवढ्या टेक्स्टला. लेट्स रिमूव्ह इट. कंट्रोल प्लस सेव्ह करणार. बघा पॅराग्राफ टॅग आहे यू म्हणजे अंडरलाईन टॅग यूज केलाय ब्लॉक लेवल एलिमेंट. ओके. बघूया आता हे रन होतं का? रिफ्रेश केलं. बघा ब्लॉक लेवल एलिमेंट अंडरलाईन आली आहे. दिसतंय? तर या प्रकारे काय करतं अंडरलाईन टॅग काम करतं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. बोल्ड टॅग. व्हॉट इज बोल्ड टॅग? ठीक आहे. बोल्ड टॅग आपल्याला एखादा वर्ड जो आहे पॅराग्राफमध्ये टेक्स्टला बोल्ड करून पाहिजे असेल त्या टाईमला आपण काय यूज करणार? बी. बी स्टँड फॉर इन एचटीएमएल बोल्ड टॅग. ठीक आहे. यूज बोल्ड टेक्स्ट व्हेन यू वॉन्ट अ वर्ड ऑर सेंटेन्स टू स्टँड आउट. जेव्हा आपल्याला त्याला हायलाइट करायचं असतं. ठीक आहे. त्या टाईमला आपण काय यूज करणार? बोल्ड टॅग. आपण करून बघू. ठीक आहे. आता मला वाटतं की हा जो आहे ना, तर हा बोल्ड पण दिसला पाहिजे. ठीक आहे. तर याला मी बोल्ड पण करून देते. ठीक आहे. कंट्रोल प्लस सेव्ह केलं. बघा अंडरलाईन तर आलीच आहे प्लस ब्लॉक लेवल एलिमेंट जे आहे हे बोल्ड होऊन आलंय राईट. तर या टाइम जो आहे बोल्ड टॅग काम करतो. स्क्रिप्ट टॅग आता सबस्क्रिप्ट टॅग जो आहे ना हा मोस्ट ऑफ केमिकल फॉर्म्युलाज लिहिताना मॅथ्स मध्ये यूज होतो. आता बघूया सबस्क्रिप्ट काय आहे. ठीक आहे. सब मेक्स टेक्स्ट ऍड्रेस स्लाइटली बिलो द नॉर्मल लाईन. जर तुम्ही इथं पाहिलं H20 हा जो 2 आहे ना स्लाइटली टेक्स्टपेक्षा खाली आलेला आहे राईट. फॉर्म्युला आहे ना हा H2O. तर त्या टायमाला 2 जो आहे मला खाली तर तसं सेम मला वेबसाईट बनवायची समजा केमिकल रिलेटेड काही वेबसाईट आहे तर त्या टायमाला मी काय करणार तर हा सबस्क्रिप्टचा
टॅगचा यूज करा. सब म्हणजे काय, की थोडंसं खाली स्लाइटली बिलो नॉर्मल लाईनच्या. तर बघा यूज कसा केलेला आहे त्यांनी एच सब टू ओके आणि सबला काय केलंय क्लोज केलंय आणि 0 लिहिलेलं आहे. राइट? तर आपण याचं करून बघूया. तर मी काय करणार सगळ्यात पहिले पॅराग्राफ टॅग घेणार. समजा एच राइट म्हणजे फॉर्म्युलामध्ये जो आहे तो लाईनमध्येच आहे. नंतर मी काय केलं सब टॅग घेतला. आपल्याला काय करायचं टू जो आहे तो खाली डिस्प्ले करायचा आहे. राइट? बघा. काय केलं मी पॅराग्राफ टॅग राइट त्याच्यामध्ये एच लिहिला. म्हणजे एच लाईनवर इन नॉर्मल. सब टॅग, क्लोजिंग टॅग त्याच्यामध्ये लिहिलंय 2 म्हणजे 2 जो आहे हा मला एचपेक्षा थोडा स्लाइटली खाली पाहिजे आणि नंतर काय 0. ठीक आहे. आता आपण याला डिस्प्ले करून बघूया होतं का? बघा झालंय H2 0. तुम्ही जर पाहिलं H0 जे आहे एका लाईनमध्ये आणि जो 2 आहे तो थोडासा खाली आलाय. ठीक आहे. तर माझ्यामध्ये तुम्हाला हे पण क्लिअर झालं असेल की सबस्क्रिप्ट टॅग कसा त्याचा यूज कसा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण सुपरस्क्रिप्ट टॅग. आता सुपरस्क्रिप्ट म्हणजे जसं सब जो होता तो खाली डिस्प्ले करायचा. सुपरस्क्रिप्ट काय करतो? वरती डिस्प्ले करतो. ठीक आहे. SUB सब हा खाली करणार. SUP जो आहे सब तो वरती करणार. मेक टेक्स्ट अपियर स्लाइटली अबोव्ह द नॉर्मल लाईन. ओके. युजफुल फॉर मॅथ एक्सप्रेशन लाइक x2. जेव्हा आपण x2 पाहिलं असेल एक्सचा स्क्वेअर, 10चा स्क्वेअर ॲट दॅट टाईम कसं असतं x2 राहतो. तर आपण या बघूया. ठीक आहे. तर आता फक्त मी इथे काय करणार हा काढून टाकते आणि इथे मी पी करेल. तुम्ही जर पाहिलं तर मी जास्त नाही काय केलंय. मी काय केलंय पी मध्ये एच केलं आणि इथं सबचा सब केलंय पी म्हणजे सुपर केलेलं. ठीक आहे. तर आपण याला डिस्प्ले करून बघू काय होतं. तर बघा 2 जो आहे ना हा आता वरती गेला. म्हणजे थोडासा स्लाइटली वरती. एचचा स्क्वेअर असा टाइप मध्ये ते दिसतंय बघा. एच नॉर्मल लाईनला आला. जे मी SUP सब म्हणजे सुपर याच्यामध्ये लिहिलेला आहे. तो जो आहे तर तो कुठे गेलाय? वरती गेलाय 2 राइट? बघा. दिसतंय तुम्हाला? ओके. डन. तर आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट काय आहे त्याच्याकडे. ठीक आहे. कंबाईन टॅग्स. आता सगळे टॅग जे आहे त्यांनी ते कंबाईन केलं जसं की हेडिंग टॅग, पॅराग्राफ टॅग सगळे टॅग्स कंबाईन. तर ऑलरेडी आपण प्रॅक्टिस केलं त्यामध्ये सर्व ऑलरेडी कंबाईन आहे. राइट? तुम्ही जर पाहिलं की आतापर्यंत आपण एवढा सारा कोड लिहिलेला आहे. सर्व टॅग समजून घेतलेले आहे आणि आपण डिस्प्ले पण केलेला आहे. इमेज, हेडिंग्स, त्याच्यानंतर पॅराग्राफ्स, त्यानंतर लिंक सुद्धा केलेली आहे. बोल्ड केलेला आहे, अंडरलाईन सर्व टॅग्स आपण करून बघितले. तर माझ्यामध्ये तुम्हाला सर्व टॅग्स इझी वेमध्ये समजून सांगितले. याचा मी पूर्ण प्रयत्न केलाय. ओके. नेक्स्ट HTML टॅगची आपण क्विक रिव्हिजन घेऊन घेऊया. ओके. सो H1 टू H6 हेडिंग टॅग. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. इथे मी एकदम काय म्हणतात इझी लँग्वेजमध्ये डिस्प्ले केलेला आहे. P जो आहे पॅराग्राफ टॅग. A जो आहे लिंकसाठी अँकर टॅग. BR ब्रेक लाईन. न्यू लाईनवर जायचं असेल तेव्हा काय यूज करणार BR टॅग. IMG म्हणजे कोणता इमेज टॅग. नंतर बी जो आहे बोल्डसाठी. यू जो आहे अंडरलाईनसाठी. सब जो आहे सबस्क्रिप्ट खाली डिस्प्ले करायचं असेल त्यासाठी फॉर्म्युलासाठी. ठीक आहे. SUP सब म्हणजे सुपरस्क्रिप्टसाठी. ठीक आहे. एवढे सर्व टॅग्स आपण पाहिले आणि हे मोस्ट युजेबल टॅग आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट दिलेलं आहे त्यांनी मिनी प्रॅक्टिस चॅलेंज. तर तुम्हाला पण काय करायचं आहे की हे सर्व टॅगचा यूज करून बघायचं आहे. हेडिंग टॅग, पॅराग्राफ टॅग, क्लिकेबल टॅग, क्लिकेबल लिंक, इमेज, बोल्ड टेक्स्ट, अंडरलाईन टेक्स्ट सगळे आपल्याला करून बघायचे आहेत. ट्राय करा तुमच्या ह्याच्याने तुमचे टेक्निक्स यूज करा. तुम्हाला वाटेल वेगळं इमेज डिस्प्ले करून बघा, X2 डिस्प्ले करून बघा. ठीक आहे. तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तो फायनल चॅलेंज इथे दिलाय. प्रॅक्टिस दिस टॅग्स ओनली टॅग्स टुडे. इन द नेक्स्ट पार्ट वी विल लर्न मोर HTML कन्सेप्ट. ठीक आहे. हा तर पार्ट 2 होता. याच्यामध्ये आपण सगळे टॅग्स क्लिअर केले. नेक्स्ट जे आहे तो पार्ट 3 जो तो मी लवकरच घेऊन येईल. चॅनलवर मी टाकणार आहे. तो पण नक्की बघा. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा टेक विथ सेजलला आणि सपोर्ट मी. ओके. सो थँक यू सो मच टू ऑल ऑफ